आज आपण वेगळ्या प्रकारचे नमकपारे बनवणार आहोत. स्पेशल दिवाळीसाठी फुलाच्या आकाराचे जसे पंखोडे कसे फुलाचे खेळतात दिसतात तशा प्रकारे आपण नमकपारे बनवणार आहोत. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. नमस्कार, मी आशा किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण दिवाळीसाठी वेगळं काहीतरी बनवणार आहोत. तर आपण बनवणार आहोत की फुलाच्या पंखोड्यासारखे नमकपारे, त्याला परतदार आणि खस्ते नमकपारे पण म्हणतात. तर चला तर आपण परतदार खस्ते फुलाच्या पंखोड्यासारखे नमकपारे बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. परतदार फुलाच्या पंखोड्यासारखे नमकपारे बनवण्यासाठी मी ह्या वाटीने 2 वाट्या मैदा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे आणि 1 चमचा काळे तीळ घेतलेले आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे. आणि या चमच्याने 3 चमचे मी तुपाचं मोहन घेतलेला आहे. तूप चांगलं कडकडीत गरम करून याच्यामध्ये मैद्याला लावून चांगलं मिक्स करून घेतलेला आहे. आणि हा आटा आपल्याला नमकपाऱ्याचा आट्यासारखा आटा मळून घ्यायचा आहे आणि अर्धा तास रेस्ट करण्यासाठी ठेवायचा आहे. 2 गोळे तयार करून घेणार आहे. हे आणि असं पातळ, असं चपातीपेक्षा पातळ आपल्याला लाटून घ्यायचं आहे. कारण हे लेयरवाले बनवायचं म्हटल्यानंतर आपल्याला त्याला असं जादा पातळ लाटावं लागेल. नमकपाऱ्याला जसं लाटतो ना त्याच्यापेक्षा जास्त पातळ लाटायचे आहे आपल्याला. हे मी तुम्हाला लाटून दाखवते आहे. हे पहा, हे आपल्या चपातीपेक्षा पण खूप पातळ करायचं आहे. एकदम पातळ केलेलं आहे, थोडं पापरापेक्षा थोडं जाड. आणि आता आपल्याला काय करायचं, एक अशी गोलवाली वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीने असे गोल 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 असे कट करायचे आहेत आपल्याला. हरत नाही यार. हरत नाही ते काय करू. आपल्याला अशी वाटी घ्यायची आहे किनार असणारी आणि त्या वाटीने आपल्याला हे गोल कट करायचे आहेत. जेवढे गोल निघतील तेवढे गोल आपल्याला करायचे आहेत, काढायचे आहेत. हे जवळजवळ हे गोल काढून आपल्याला या ताटात ठेवायचे आहेत बाजूला. सगळे काढून चांगल्या निघाले पाहिजे असं. असे चांगले गोळसण घ्यायचे म्हणजे मग ते गोल आपोआपच सगळं कट होऊन निघतो बाजूला. हे आता मधला भाग आहे ना, थोडासा लाटून घ्यायचा आहे. कारण इथं पण 1-2 गोल निघतील याचे. जवळजवळ अजून थोडंसं निघालं तर 4 गोल निघतील. आता बघा, 1
2 3 काढले, 3 अगदी चांगले परफेक्ट निघाले आहेत. चल, हे आपले 3 गोल तयार झालेले आहेत. आता हा बाकीचं राहिलेलं परत पुढच्या याच्यामध्ये आपण हे मळून लाटून घेणार आहोत. अशा प्रकारे मी सगळे गोल तयार करून घेत आहे. हे बघा, अशा प्रकारे हे सगळे फुलं तयार करून घेतलेले आहेत. आणि जो नमक पारेला जे आपण आटा वापरतो तोच आटा आहे, म्हणजे तेच तशाच पद्धतीने हे बनवलेलं आहे. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम होऊन द्यायचं आहे आणि आपल्याला एकदम कमी गॅसवरती हे आपल्याला तळायचं आहे, कमी गॅसवरती. आणि तळताना याच्यावरती तेल उडवत राहायचं आहे, तेव्हा त्याचे ते लेयर असे वेगवेगळे होतात. एकदम कमी गॅसवरती असं तळून द्यायचं. आता पहिल्यांदा मी एक तळून बघते. हा बघा, वरती आलेला आहे. हा, आणि हे जेव्हा तुम्ही असं तेल उडवत राहताल ना, तेव्हा त्याची ते लेयर असे आपोआप वेगवेगळे व्हायला सुरुवात होते. आणि असं चांगलं क्रंची तळून घ्यायचं, नाहीतर आतमध्ये कच्च पण राहू शकतं. त्याला असा थोडा फुलाचा पण आकार आला पाहिजे. दुसरं चमचे दे. बघा, अशा प्रकारे आपलं हे तळून घेतलेलं आहे. बाकीचे मी सारे हे पहा, आपले हे फुलासारखे नमक पारे तयार झालेले आहे. जसं ह्याला पाकळ्या कशा आल्या, पाकळ्या अशा पंखुड्या फुलांच्या, असे नमक पारे तयार झालेले आहेत. बघा, सगळ्यांचे लेयर कसे वेगवेगळे दिसत आहेत. आणि हे खूप क्रंची आणि हे झालेले क्रिस्पी झालेले आहेत. सगळ्यांच्या पाकळ्या कशा दिसतात. सगळ्यांचे लेयर, पाकळ्या अशा प्रकारे आपले फुलाच्या पंखुडीच्या आकाराचे खस्ते नमक पारे तयार झालेले आहेत. मी केले, तुम्ही करून बघा. अशाच किचनच्या रेसिपी पाहत राहा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटू नवीन दिवाळीची रेसिपी घेऊन. हे दिवाळीसाठी वेगळं काहीतरी खास स्पेशल दिवाळीसाठी. चला, बाय.